तर मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलो म्हणजे बघा, काल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतमोजणी प्रक्रिया पार पडली आणि यामध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला। तर पुणे जिल्ह्यामध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ हे सर्वात मोठा पक्ष ठरला। जवळपास 50च्या दरम्यान जिल्हा परिषद सदस्य निवडून येऊन जिल्हा परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली मित्रांनो। आता त्याहून दुसरी गोष्ट अशी की बारामती आणि इंदापूर या ठिकाणी पैकीच्या पैकी जागा निवडून आल्या। आता इंदापूरमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले होते आणि त्यामुळे त्यांच्या पैकीच्या पैकी जागा निवडून आल्या। तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्यामध्ये 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला आणि या निकालामध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिकच्या जागा मिळाल्या। तसंच पुणे जिल्हा परिषदेला अजित पवार यांना सर्वाधिक जागा मिळाल्या आणि अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता पुणे जिल्हा परिषदेमध्ये आली। आता पुणे जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आली राष्ट्रवादी काँग्रेसची, परंतु काही ठिकाणी राष्ट्रवादीला फटका बसला तर काही ठिकाणी पैकीच्या पैकी जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आलेल्या आहेत। जसं की बारामती तालुक्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आल्या। तसंच इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा सगळ्याच्या सगळ्या जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आल्या। मग त्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील असेल किंवा दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव अनिकेत भरणे असतील, हे सगळेच्या सगळे निवडून आले। तर नेमकं काय झालं तालुक्यामध्ये आणि एवढ्या भरघोस मताने हे सगळे कसे काय आले? म्हणजे अक्षरशः विरोधातल्या माणसाला 4000, 4500, 5000 मतं, 8000 पर्यंत आणि निवडून आलेल्या माणसाला 18000, 20000 मतं, म्हणजे दुपटीच्या मताने। म्हणजे कोण 10000 निवडून आलं, कोण 15000 निवडून आलं, तर कोण 12000 निवडून आलं। तर ते सुद्धा आपण बघू की बाबा कोण कोण किती किती मताने निवडून आलेला आहे। तर पहिल्यांदा आपण बिगोन गटाची जी मोजणी झाली होती, काल आपण दिवसभर कव्हरेज केलं होतं, बऱ्याच जणांच्या मुलाखती सुद्धा घेतल्या की बाबा राष्ट्रवादी काँग्रेसचं एवढं सुनामी लाट तालुक्यामध्ये येण्याचं नेमकं कारण तरी काय। आता अनेकांचं मत होतं की बाबा दोघं एकत्र आल्यामुळं, काही जणांचं मत होतं की अजितदादांचं जे अपघाती निधन झालं, या अपघाती निधनाची सहानुभूती ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली, असं सुद्धा काही जणांचं मत होतं। तर त्यावरती काही जणांनी असं सुद्धा म्हटलं गेलं की भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार देण्यात आले हे सगळे आयात उमेदवार होते आणि आयात उमेदवारांवरती भारतीय जनता पक्षाची जी जुनी लोक होती, जुने कार्यकर्ते होते, हे सगळे नाराज झालेले होते। त्याहून दुसरं असं की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे दोन्ही गट आले, त्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचं असंच मत होतं की बाबा ह्यांना इकडं तिकीट नाही मिळालं म्हणून ते स्वार्थासाठी तिकडे गेलेले आहे ते आणि तिकडे जाऊन ती उभा राहिलेली आहे ते, असं बोललं गेलेलं होतं। आणि याच काय कारणांमुळे त्यांना मतं पडली नाही, ती लोकांनी सपशेल त्यांना नाकारलेलं आहे। तर नेमकं कुणाला किती किती मतं पडली हे सुद्धा आपण पहिल्यांदा बघू। तर महत्वाचं म्हणजे जो बिगवन गट होता, या ठिकाणी सगळ्यात अगोदरची मोजणी सुरू झाली आणि सर्वात आधी मोजणी सुरू होऊन या ठिकाणचे तिन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले होते। तेव्हापासूनच काहीसं म्हणजे ते एकदम जो निवडून आला उमेदवार त्या मेघना तुकाराम बनगर यांना 19,176 मतं मिळाली होती राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधात कोमल हरिदास बनगर जे होते त्यांना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला 4575 अवघी मतं मिळाली। आणि ही मताची आकडेवारी पाहता पुन्हा त्या मतमोजणीच्या आवारामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचे जास्त कार्यकर्ते आपल्याला दिसले नाहीत। का तर मताची जी टक्केवारी आहे ही जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असेल, म्हणजे 19,000 आणि हेतले जर 4000 मतं काढले तर 14,000 पहिला उमेदवार निवडून आला, तर हीच परिस्थिती काहीशी खाली राहणार असं लोकांना वाटलं। आणि यामुळं या ठिकाणचे जे उमेदवार होते हे सगळेच्या सगळे पुन्हा बघा
इतर म्हणजे सगळे जे उमेदवार होते म्हणजे कार्यकर्ते जे होते भारतीय जनता पक्षाचे ते हळूहळू कमी व्हायला लागले. आता पळसदेव जर मतदारसंघ आपण बघितला पळसदेव, तर या ठिकाणी सुद्धा बघा हर्षदा दीपक जाधव यांना 18,776 मतं पडली, तर अनिता चांगदेव डुके यांना फक्त 8,800 म्हणजे 18,000 आणि 8,000 म्हणजे 11,000 मतांनी इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. तर इथं अश्विनी किरण गोपने जे राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार होता त्या उमेदवाराला सुद्धा 287 मतं पडली गेलेली आहेत पडले मित्रांनो. तर नोटाला सुद्धा बऱ्यापैकी मतदान पडलं. तर दुसरा मतदारसंघ म्हणजे 68 वडापुरी. आता वडापुरीमध्ये काटेकी टक्कर आहे असं म्हटलं जात होतं की या ठिकाणी मात्र जे भारतीय जनता पक्षाचा गोटू पांढरे म्हणून होता त्या गोटू पांढरेला सर्वाधिक मतं पडतील, निवडून येईल असं म्हटलं गेलं होतं. कारण की हा जो पट्टा आहे हा धनगर समाज सर्वाधिक या वडापुरी गटामध्ये आहे आणि असं वाटत होतं की बाबा या ठिकाणी मात्र वडापुरी गटामध्ये मात्र गोटू पांढरे हे निवडून येतील असं वाटत होतं. म्हणजे हा डेंजर झोन मध्ये होता. जो डेंजर झोन मध्ये कुठला होता, काटीचा जो मतदारसंघ होता तिकडचा विलास वाघमोडे यांचा एक, बावडा एक आणि वडापुरी हा एक मतदारसंघ डेंजर झोन मध्ये होता. परंतु इथं सुद्धा यशराज आप्पासाहेब जगदाळे हे 18,306 मतं घेतली आणि विरोधात सतीश पांढरे यांना फक्त 8,277 मतं मिळाली. त्यानंतर इथं राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला सुद्धा 100 मतं मिळाली. तसंच जे चोरमले होते त्यांना सुद्धा 108 मतं मिळाली होती मित्रांनो. तर आता पुढचा मतदारसंघ म्हणलं तर आपण निमगाव केतकी 69. आता या ठिकाणी सुद्धा बघा राष्ट्रवादी काँग्रेसची सोनाली तुषार जाधव या उमेदवार होत्या आणि त्यांना 19,751 मतं मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला अवघे 5,321 मतं मिळाली. तसंच शिवसेनेचे जो उमेदवार होता धनश्री रणवरे यांना 659 मिळाली. काँग्रेस पक्षाला 196 मतं मिळाली. म्हणजे अशी फार थोडी मतं या गटामध्ये उमेदवाराला मिळाली मित्रांनो. तर आता वालचंद नगरचा सुद्धा आपण गट बघू. वालचंद नगर मध्ये सुद्धा बघा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे निर्मला सागर मिसाळ या 17,782 मतदान पडलं. तर अमृता राजकुमार भोसले यांना अवघे 4,575 म्हणजे प्रत्येकच उमेदवार हा जवळपास 10,000च्या फरकानं म्हणजे 12,000 15,000 अशा मतानं निवडून आलेला आहे. तर या ठिकाणी सुद्धा जे शिवसेना गटाचा जो उमेदवार होता त्याला सुद्धा 389 मतं पडली. तर बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला 259 मतं अवघी मिळालेली आहेत. तर म्हणजे अशा पद्धतीनं आणि पंचायत समितीचे सुद्धा उमेदवार जे आहे ते सुद्धा अशाच मताने निवडून आलेला आहे. आता सर्वाधिक जे काटेकी टक्कर जे म्हटलं जात होतं काटेकी टक्कर, ही काटेकी टक्कर मात्र बघा या ठिकाणी अशी झालेली. आता बघा मगाशी बोरी मतदारसंघ सांगायचा राहिला तुम्हाला पंचायत समितीचा. बोरी मतदारसंघामध्ये मात्र बघा राष्ट्रवादीचे जे श्रीराज भरणे होते त्यांना 10,944 मतं पडली आणि भारतीय जनता पक्षाच्या माणसाला फक्त 1,100 मतं मिळाले. म्हणजे किती मताचा फरक झाला हा मित्रांनो. तसंच बघा वालचंद नगर जो पंचायत समितीचा गण होता या वालचंद नगरच्या पंचायत समितीच्या गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अनिता नंदू सोनवणे होते त्यांना 8,400 मतं आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला फक्त 2,000 मतं मिळाली. तर आता जो 72 सेन्सिटिव्ह मतदारसंघ होता काटी या काटी गटामध्ये सुद्धा जे वाटत होतं की तो सगळा धनगर पट्टा आहे आणि तो विलास बापू वाघमोडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असं वाटत होतं. तर या ठिकाणी सुद्धा बघा राष्ट्रवादी काँग्रेसचे जे
श्रीमंत पोपट डोले होते, यांना 20,799 मतं म्हणजे सर्वाधिक मतं पडलेले आहेत. आणि त्यानंतर विलास बापू वाघमोडे यांना अवघे 7,600 मतं मिळालेली आहेत. तर काटीमधला जो गण होता, ह्या गणामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला बापू लिंबाजी शेंडे यांना 9,907 मतं, तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला अवघे 4,000 मतं मिळाली. त्यानंतर लाखेवाडीचा जो गण आहे, इथं सुद्धा विमल किसन काळे यांना 11,000 मतं मिळाली, तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला म्हणजे जो अपक्ष होता त्याला 2,334 मतं मिळाली. आता 71 लासुरण्यामध्ये सुद्धा बघा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला 18,000च्या दरम्यान मतं मिळाल्यात, 17,980, आणि भाजपच्या उमेदवाराला अवघे 3,000 मतं इथं मिळालेली आहेत मित्रांनो. आता इथं इतर पक्ष सुद्धा आहेत, पण अवघे थोडी मतं त्यांना मिळाले. तर लासूरने जो गण आहे, या गणामध्ये सुद्धा बघा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला अवघे 2,500 मतं मिळाली, आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला 7,900 एवढी मतं मिळाली, आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा जो उमेदवार त्याला 84 मतं मिळाली. तर 142 संसर, या संसर मध्ये सुद्धा बघा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योत्स्ना मोहन सुरोडकर यांना 8,290 मतं मिळाली, तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला अवघी 1,400 मतं मिळाली. पूनम अनिता सेंडगे या होत्या, आणि त्यांना अक्षरशः अवघी 1,400 मतं मिळाली. तर आता बावडा मतदारसंघ हा सुद्धा अतिशय सेन्सिटिव्ह असा म्हटला जात होता, की हा सुद्धा सेन्सिटिव्ह मतदारसंघ आहे. आता या मतदारसंघामध्ये सुद्धा हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील होते, आणि त्यांना 20,174 मतं मिळालेले, आणि विरोधक जे अंजली अभिजित घोगरे होते भारतीय जनता पक्षातनं, त्यांना अवघे 4,419 मतं मिळालेली आहेत, 4,419 मतं. तर खालचा जो गण आहे बावडा, या बावड्या गणात सुद्धा धनश्री किरण पाटील यांना 10,000 मतं मिळाली, 10,812, तर युनिश मुनीर शेख यांना मात्र 1,977 भारतीय जनता पक्षाचा उमेदवार. तर आता शेवटचा बघितला आपण लोमेवाडी बघू. आता लोमेवाडीमध्ये सुद्धा शिवाजी विजयसिंह मोहिते या उमेदवाराला 7,434, तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मात्र 3,738 मतं फक्त मिळाली. या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार दत्तात्रय जगन्नाथ काळे यांना सर्वाधिक म्हणजे 785 एवढी मतं मिळाली. आता या निवडणुकीमध्ये बघा आपल्याला एक बावडा मतदारसंघामध्ये 20,000 बावडा मतदारसंघातल्या ज्या उमेदवार निवडून आला अंकिता पाटील यांना 20,174, आणि काठी जो गण होता, या काठीमध्ये मात्र जे ढोले सर होते त्यांना 20,799 मध्ये मतं मिळाली. तर हे काठी गटातला जो उमेदवार होता श्रीमंत पोपट ढोले, हे इंदापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आलेला उमेदवार आहे. जिथं काठी की टक्कर म्हटलं जात होतं, म्हणजे ढोले सर यांचा पराभव होतोय का काय असं लोकांना वाटत होतं. भारतीय जनता पक्षाचा तिथं तगडा उमेदवार आहे असं म्हटलं जात होतं, परंतु या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ झाला, पराभव झाला, आणि विरोधातल्या उमेदवाराला अक्षरशः 7,000 मतांचं समाधान मानावं लागलं. म्हणजे सर्वाधिक मतं इंदापूर तालुक्यात ही श्रीमंत पोपट ढोले काटी गटातून त्यांना मिळालेले 20,977 मतं. एवढी मतं सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येणारा उमेदवार हे ढोले सरस ठरलेले आहे. जे वाटत होतं की हेच उमेदवार पराभव होईल असं लोकांना वाटत होतं तालुक्यातल्या, परंतु तोच उमेदवार हा सर्वाधिक मताने निवडून आलेला मित्रांनो. तर आता हे जे गणित आहे बघा 24च्या 24 उमेदवार निवडून आले, 24-0 झालं. परंतु आता काही जणांचं मत येतं की बाबा अजित पवारांच्या निधनानं जी सहानुभूतीची लाट तयार झाली होती, या लाटेमुळं एवढे उमेदवार निवडून आले. तर आता बघा हे जेवढे उमेदवार भारतीय जनता पक्षामध्ये आयात केले गेले होते, विलास वाघमोडे असतील, गोटू पांढरे असतील, पांडुरंग मारकड, हे सगळेच उमेदवार जे आयात उमेदवार ते पुन्हा आपापल्या पक्षामध्ये जातील. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा ह्याच्यामध्ये नुकसानच झालं असं एकंदरीत म्हणता येईल. जो भारतीय जनता पक्षाचा
38,000 म्हणजे प्रवीण माने यांना 38,000 39,000 दरम्यान जे मताधिक्य पडलं होतं. आता हे सगळ्यांचं मिळून जवळपास तेवढं सुद्धा होतंय की नाही ह्याची सुद्धा साशंकता निर्माण झालेली आहे मित्रांनो. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.